Good morning, all. So yesterday we start our new unit control action, and we learn the process control action block diagram. So any process, whatever it may be, temperature control or your heating system, like oven, or it may be your refrigeration system or any machine. If you want to control that process, you need controller, is it? And the controller which you are going to use, how that controller acts, that is called control action. So there are different types of controllers available in the market, and according to the action taken by your controller to achieve your desired output, that is known as the classification of controller. Different types of controller, and the action taken is depends on the type of controller. So there are different types of controllers available, which can be classified as the very basic control is on off control or two position control, then proportional control, integral control, proportional plus integral action, derivative control, and then proportional, integral, and derivative control. So these are the different six types of controllers are available in the market for controlling the different processes. So this first two position or on off control is not included in your curriculum, but you must understood this what is on off control. Now let us see simple example, very simple example, then you will be very easily understood what is on off control. See, whenever there is a control action, लक्षात घ्या, जिथे कंट्रोल ॲक्शन आहे तिथे फीडबॅक आहे. म्हणजे एक्झाम्पल समजा मी तुम्हाला ट्रॅफिक लाईटचं एक्झाम्पल सांगितलं की ट्रॅफिक लाईटमध्ये टाईम सेट केला असतो आणि व्हॉट एव्हर मे बी देअर ट्रॅफिक इज देअर ऑन द रोड ऑर नॉट, जोपर्यंत रेड सिग्नल आहे तुम्हाला थांबायचंच आहे. म्हणजे त्या केसमध्ये फीडबॅक मिळतो का? नाही मिळत. तेच सेकंड केस की समजा तुम्ही ड्राईव्ह करताय स्वतः व्हेकल आणि जिथे रोडवर कोणीच नसेल तर तुम्ही ॲक्सिलेटर फुल वाढवणार. सडनली जर समजा ट्रॅफिक आलं तर तुमचा माइंड, तुमचे डोळे काय करणार? सेन्सर आहे, ते बघणार की रोडवर ट्रॅफिक आहे, अँड इट गिव्ह सिग्नल, फीडबॅक सिग्नल टू युअर माइंड, की तुमच्या माइंड जो CPU त्याला सिग्नल देणार आणि मग तुमचा युअर हँड विल लोअर द ॲक्सेलरेशन, स्पीड कमी करणार. सो दिस इज कॉल्ड क्लोज लूप फीडबॅक सिस्टम. तर जिथे ॲक्शन आहे, कंट्रोल ॲक्शन आहे, तिथे फीडबॅक आहे 100%. इज इट? सो ओपन लूपमध्ये कंट्रोल ॲक्शन नसते. ओपन लूपमध्ये आपण ऑन करतो, सिस्टीम ऑन होतं, सो देर इज नो एनी फीडबॅक. बट इन क्लोज लूप देर इज अ कंट्रोल ॲक्शन. सो हाऊ the nature, how you take the control action depends on that. Your controllers are designed and classified. So these are the different types of controllers. First is on off control. So very simple example, on off control चे simple example मी तुम्हाला सांगतो, then you should be understood very well what are the various types of control and why different controls are required. For example, let us take the example की समजा तुम्हाला एक पाण्याची 1 लिटरची बॉटल तुम्ही रोज सोबत आणतात, तुम्हाला आपल्या टॅपखाली भरायची. ओके, तर जेव्हा तुमच्या बॉटलमध्ये काहीच पाणी नसतं, तुम्ही काय करता? फुल नळ ओपन करता. जशी तुमची बॉटल 80% भरली, लक्षात घ्या, जशी तुमची बॉटल 80% भरली, तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, तुम्ही हळूच टॅप स्लो करता, बरोबर आहे, आणि मग स्लोने भरतो आपण. असं होतं का की ऑन केला ऑफ केला, ऑन केला ऑफ केला? असं जर केलं तर काय होईल? तुमची बॉटल ओव्हरफ्लो होईल. इज इट? सो सच टाईप ऑफ कंट्रोल की ज्याच्यामध्ये तुम्ही स्लोली कंट्रोल करता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त ऑन ऑफ करता. तर ऑन ऑफ कंट्रोल इज नथिंग बट व्हॉट? देर इज ओनली टू पोझिशन, ऑन किंवा ऑफ. देर इज नो इंटरमिजिएट पोझिशन. पण इन केस ऑफ व्हेन यू स्लो डाऊन द व्हॉल, दॅट इज द इंटरमिजिएट पोझिशन. सो अकॉर्डिंग टू द आउटपुट म्हणजे तुमच्या डोळ्यांनी बघितलं की बॉटल 80% भरली आहे, तुमच्या डोळ्यांनी तुमच्या माइंडला सिग्नल दिला आणि माइंडने तुमच्या हँडवर कंट्रोल केलं, आणि देन दॅट इज द डिफरंट कंट्रोल टेक्निक्स विच इज नॉट ऑन ऑफ. सो दॅट इज नथिंग बट द टेक्निक्स विच वी आर गोइंग टू लर्न इन सबसिक्वेंट लेक्चर्स, दॅट इज कॉल्ड प्रोपोर्शनल कंट्रोल, इंटिग्रल कंट्रोल, प्रोपोर्शनल प्लस इंटिग्रल. दिस इज जस्ट इंट्रोडक्शन टू यू की प्रोपोर्शनल, इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह काय असतं ते. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. तर ऑन ऑफ म्हणजे काय की ऑन किंवा ऑफ. So such type of control have some drawback, and that drawback म्हणजे हेच की तुमची बॉटल काय ओव्हरफ्लो होईल, म्हणजे तुमचा सेट पॉईंट जो आहे
तुमचा सेट पॉईंट काय की बॉटल भरली पाहिजे 100%. दिस इज युअर सेट पॉईंट. आणि डिझायर्ड काय की तेवढं पाला पाहिजे. पण जर तुम्ही ऑन ऑफ केलं तर तो डिझायर्ड जो आउटपुट आहे, तो तुमचा डिझायर्ड जो गोल आहे, सेट पॉईंट आहे, तो परफेक्ट अचीव होणार नाही. देअरफॉर ऑन ऑफ कंट्रोल इज नॉट यूज. ऑन ऑफ कंट्रोल हॅविंग ॲडव्हान्टेज, पण त्याचे दे विल बी यूज. आता तुम्ही अशा एक्झाम्पलमध्ये की जे समजा बॉटल तुम्हाला भरायची आहे, तर या केसमध्ये तुम्ही ऑन ऑफ यूज केलं तर काही फरक पडणार नाही. पण अशा केसमध्ये की जिथे एखादं सेन्सिटिव्ह मटेरियल भरायचं आहे, त्या केसमध्ये जर तुम्ही समजा ऑन ऑफ वापरलं तर काय होईल, इट विल बी ओव्हरफ्लो, सो देर विल लॉस. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. एक आर्बिट्ररी एक्झाम्पल तुम्हाला दिला. सो लेटस आय एम गोइंग टू प्रोव्हाइड यू दी नोट्स. जस्ट ओपन दिस प्रोव्हाइडेड पेज. सो ऑन ऑफ कंट्रोल इज व्हॉट? दी ऑन ऑफ और टू पोजिशन कंट्रोलर is the simplest, cheapest and most used controller. It is used in domestic heating system. की आपल्या डोमेस्टिक हिटिंग म्हणजे तुम्हाला सांगितलं रूम हिटिंग. तर रूम हिटिंगमध्ये बघा, रूम हिटिंगमध्ये ऑन ऑफ कंट्रोल होतं. म्हणजे काय की समजा बघा, लक्ष द्या, तुमचं सेट पॉईंट आहे, मी काल एक्झाम्पल दिलं 45 डिग्री किंवा 50 डिग्रीचं व्हॉट इट मे बी. आणि समजा तुमचं टेम्परेचर आलं 45 डिग्री. मग तुमचे म्हणजे एक्झाम्पल काय की तुमची 90% बॉटल भरलेली आहे, 90% टेम्परेचर अचीव झालेलं आहे. मग 5 डिग्रीसाठी आपण परत फुल हीटर ऑन करायला अपेक्षित आहे का? नाही. पण आपलं कंट्रोल कसं आहे? ऑन ऑफ. आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही, इंटरमिजिएट पोझिशन नाही की तुमचं हीटर अर्धाच ऑन झालं, 25% ऑन झालं, असं होतं का? नाही. सो सच टाईप ऑफ टेक्निक इज डिफरंट. पण आपल्याकडे कोणतं आहे? फक्त हिटिंग सिस्टीममध्ये ऑन ऑफ. आता डोमेस्टिक सिस्टीममध्ये तेवढं कंट्रोलची गरज नाही. ऑन किंवा ऑफ, 5 डिग्री प्लस झालं काय मायनस झालं काय, इट डझंट मॅटर. पण अशा बऱ्याच प्रोसेस असतात की जिथे 1 डिग्री जरी प्लस झालं तरी प्रोसेस विल डिस्टर्ब. सो इन दॅट केस ऑन ऑफ कंट्रोल इज नॉट युजफुल. सो इट इज यूज, ऑन ऑफ कंट्रोल इज यूज इन डोमेस्टिक हिटिंग सिस्टीम, वॉटर टँक, जिथे आपण वॉल ऑन किंवा ऑफ करतो, मधली पोझिशन आहे का? नाही. देन रेफ्रिजरेशन ऑल्सो इन मॅनी हाऊसहोल्ड अप्लायन्सेस लाईक ओव्हन, गीझर, याच्यामध्ये काय फक्त ऑन ऑफ कंट्रोल आहे. इज इट? म्हणून तुम्हाला एक्झॅक्ट तेवढं टेम्परेचर मिळत नाही, थोडंसं प्लस जातं किंवा मायनस राहतं. सो इन ऑन ऑफ कंट्रोल द कंट्रोल एलिमेंट्स हॅज ओनली 2 पोझिशन, आयदर इट इज फुल्ली क्लोज और फुल्ली ओपन. This control element does not operate at any intermediate position and that is partially open or partially closed. And in this control, when process variable changes and crosses certain preset value. आता प्रोसेस व्हेरिएबल म्हणजे काय? आपली प्रोसेस समजा हिटिंग आहे, त्या हिटिंगमधला आपला व्हेरिएबल म्हणजे काय की टेम्परेचर तुमचं किती आलं. तो प्रोसेस व्हेरिएबल, इफ द प्रोसेस व्हेरिएबल चेंजेस अँड क्रॉसेस सर्टन प्रिसेट लेवल, म्हणजे समजा तुम्ही 50 डिग्री सेट केला आणि 51 गेला क्रॉसेस प्रिसेट लेवल, द आउटपुट वॉल ऑफ सिस्टीम इज सडनली फुल्ली ओपन. इज इट? म्हणजे आता ओपन का म्हटलेलं आहे इथे की समजा प्रिसेट व्हॅल्यूपेक्षा खाली असेल तर, मी तुम्हाला वरचं एक्झाम्पल सांगितलं का, समजा प्रिसेट व्हॅल्यू क्रॉस केला म्हणजे वर पण जाऊ शकतो, खाली पण जाऊ शकतो. समजा प्रिसेट व्हॅल्यूपेक्षा तर 2 डिग्री कमी आहे, तर तुमचं किंवा एक 90% पर्यंत बॉटल भरलेली आहे, 10% खाली आहे, तर तुम्ही काय त्यावेळेस काय करणार? ऑन ऑफमध्ये फुल्ली ओपन, वॉल विल फुल्ली ओपन अँड गिव्स 100% आउटपुट. अँड वेन द मेजर्ड व्हेरिएबल, लक्षात द्या आता, वेन द मेजर्ड व्हेरिएबल म्हणजे काय? एक्झाम्पल टेम्परेचर, दॅट इज युअर व्हेरिएबल. वेन द मेजर्ड व्हेरिएबल इज बिलो द सेट पॉईंट, द कंट्रोल इज ऑन. म्हणजे समजा 50 डिग्री सेट केला आहे आणि टेम्परेचर 45 आहे, बिलो द सेट पॉईंट, कंट्रोल विल ऑन. अँड वेन द आउटपुट सिग्नल मॅक्सिमम व्हॅल्यू, त्यावेळेस तुमचं पूर्ण आउटपुट ऑन होऊन जाईल, म्हणजे पूर्ण हीटर ऑन होईल. अँड वेन द मेजर्ड व्हॅल्यू और मेजर्ड व्हेरिएबल इज अबव द सेट पॉईंट, म्हणजे समजा 50 आहे, 51 झालं, कंट्रोलर फुल्ली ऑफ होऊन जाईल. इज इट? सो अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑफ ऑन ऑफ कंट्रोल इज फॅन कंट्रोलिंग स्कीम ऑफ ट्रान्सफॉर्मर. अजून एक एक्झाम्पल सांगितलं याच्यामध्ये दिलं तुम्हाला की ट्रान्सफॉर्मरचा कूलिंग फॅन आहे. आता कूलिंग फॅन आहे, समजा ट्रान्सफॉर्मरवर लोड आहे, समजा 100 अँपियर लोड आहे ट्रान्सफॉर्मरवर, तर टेम्परेचर वाढेल ट्रान्सफॉर्मरचं. टेम्परेचर वाढलं की इमिजिएट तुमचा फॅन ऑन होईल आणि जसं टेम्परेचर 100चं 99 झालं ऑफ होईल, परत वाढलं परत ऑन होईल. सो ट्रान्सफॉर्मर कूलिंग सिस्टीम, व्हेन ट्रान्सफॉर्मर रन्स विथ फुल लोड, टेम्परेचर ऑफ इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्सफॉर्मर राइजेस बियॉन्ड द प्रिसेट व्हॅल्यू. Okay, and the cooling fan start rotating with full capacity. Okay, as the cooling fan runs, force air reduce the temperature, and when the temperature come down to preset value, the control switch of fan trip and fan stop. म्हणजे प्रिसेट व्हॅल्यूच्या कमी झालं की ऑफ होणार आणि प्रिसेट व्हॅल्यूपेक्षा जास्त झालं की ऑफ होणार आणि प्रिसेट व्हॅल्यूपेक्षा कमी झालं की ऑन होणार. आता किती कमी झालं किती जास्त झालं इट डझंट मॅटर. का? कारण आपलं कंट्रोलर कोणतं आहे? फक्त ऑन ऑफ आहे. याच्यामध्ये काही आपण थोडंसं ओपन किंवा थोडंसं क्लोज करू शकत नाही. पार्शली देर इज नो एनी इंटरमिजिएट पोझिशन. सो आफ्टर दॅट ॲज देर इज नो कुलिंग इफेक्ट्स of fan, the temperature of the transformer again start rising and due to load and crosses the preset value and the fan again start rotating at full speed. So cool down the transformer. So there is no time delay for on off operation in case of on off or two position control.
सो दिस इज द ग्राफिकल प्रेझेंटेशन. हे मी जे तुम्हाला सांगितलं की हाऊ द ऑन ऑफ कंट्रोल बिहेव. सो दिस इज द ग्राफिकल प्रेझेंटेशन. हा ग्राफ बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑन ऑफ कंट्रोल, की तो कसं काम करतो, की बघा ग्राफकडे लक्ष द्या. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर आपण काय घेतलं आहे आणि वाय ॲक्सिसवर आपला टाईम आहे आणि इकडे सेट पॉईंट आणि व्हेरिएबल्स आहेत. तर ही पहिली लाईन बघा साईन ग्राफ आहे. साईन ग्राफच्या मधली जी लाईन आहे डॅश लाईन, त्या ही जी डॅश लाईन आहे दॅट इज नेम सेट पॉईंट. हा माझा सेट पॉईंट आहे, हे मला डिझायर्ड आहे. आणि माझं कसं होतं टेम्परेचर, हे बघा हा साईन ग्राफ म्हणजे माझं व्हेरिएबल टेम्परेचर मी दाखवलं. एक साईन ग्राफने प्रेझेंट केलं की कसं टेम्परेचर कमी होतं जास्त होतं. तर या ठिकाणी जे हॅश लाईन आहे हा माझा सेट पॉईंटच्या वर गेलेला पॉईंट आहे, म्हणजे 1 पासून 2 पर्यंत. बघा पहिले 1 पर्यंत काय होतं, 1 पर्यंत माझी पोझिशन होती सेट पॉईंटपेक्षा खाली होतं ग्राफ, म्हणजे सेट पॉईंटपेक्षा खाली टेम्परेचर होतं. म्हणून माझं कंट्रोलर ऑन झालं. हे बघा मी हे स्क्वेअर वेव्ह खाली हे स्क्वेअर वेव्ह म्हणजे ऑन झालेली पोझिशन. हे आता ह्या एक नंबरला बघा टेम्परेचर माझं क्रॉस झालं, म्हणजे सेट पॉईंटपेक्षा वर गेलं की माझं कंट्रोलर लगेच ऑफ झालं. बघा खालची पोझिशन, वरची ऑन आहे, खालची ऑफ. आणि 1 पासून 2 पर्यंत माझं टेम्परेचर वाढलेलंच आहे, त्यामुळे माझं कंट्रोलर ऑफ राहील. 2ला परत माझं कंट्रोलर ऑन होईल, हे ऑनची पोझिशन. 2 ते 3 परत ऑन राहील, 3 ते 4 ऑफ. मग 4 ते 5 ह्या पॉईंटपर्यंत परत तुमचं ऑन होईल, कारण काय सेट पॉईंटपेक्षा खाली गेलं माझं टेम्परेचर. आणि 5.5 अगेन टेम्परेचर काय झालं माझं, की सेट पॉईंटपेक्षा जास्त गेलं, बियॉन्ड प्रीसेट व्हॅल्यू. सो दिस इज द ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ द ऑन ऑफ कंट्रोलर. So basically, this is about the on-off controller. This there may not be any question asked in the examination, but may be asked because it is a very basic. You must be, as you are going to learn the proportional integral derivative. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं म्हणजे कसं, की जर तुम्हाला समजा 2 व्हीलर चालवता येते, 4 व्हीलर चालवता येते, तुम्हाला सायकल माहिती पाहिजे, तसं एक्झाम्पल येते की तुम्हाला हे माहिती पाहिजे की ऑन ऑफ कंट्रोल काय, जरी तुमच्या सिलेबसमध्ये नसलं तरी. आणि एखादं अपेक्षित आहे की विचारू शकतात क्वेश्चन. सो एक्सप्लेन on off control with graphical presentation. So you should be able to explain. So do you understood what is on off control? So there is a drawback of this on off control, and what is the drawback, की तुम्हाला पाहिजे ते एक्झॅक्ट अचीव होत नाही. एक ते इन्क्रीज होतं किंवा ओव्हरशूट होतं किंवा कमी राहतं. So that is the problem with the on-off control, and therefore this on-off control is not used in industrial processes, whereas in simple application की घरातली हीटिंग सिस्टीम आहे, ओव्हनची आहे, गिझरची आहे, इथे 2 डिग्री प्लस झालं काय, 2 डिग्री मायनस झालं काय टेम्परेचर, काय फार फरक पडणार नाही. परंतु ज्या ठिकाणी प्रोसेस मॅन्युफॅक्चर होतं, म्हणजे एक्झाम्पल जिथे मी इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो, तर माझ्याकडे PVC पाईप मॅन्युफॅक्चरिंग होतं. मी तुम्हाला नेहमी सांगतो की 180 डिग्री टेम्परेचर सेट करायचो आम्ही. जर 178 जरी झालं तरी पाईपची क्वालिटी खराब व्हायची, आणि 181 जरी झालं तरी पाईपची क्वालिटी खराब व्हायची. म्हणजे तिथे 180 म्हणजे 180 डिग्रीच पाहिजे, नॉट 1 or 2 डिग्री प्लस और मायनस. So in such cases, in such sensitive system where we require the accuracy, this on-off control is not useful, and therefore in that case we are going to use the another types of control that we will see in the next lecture. Okay, so if any difficulty then ask me.